लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा आत्मविश्वास आणि सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या वतीने नाशिक रोड येथे वुमेन्स बॉक्स क्रिकेट लीग 2026 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। आर्टिलरी रोड नाशिक रोड येथे पार पडलेल्या या स्पर्धेचं आयोजन अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती जॉर्ज गवळी यांनी केलं होतं। या स्पर्धेमध्ये एकूण 8 महिलांच्या संघांनी सहभाग घेत उत्कृष्ट क्रिकेट कौशल्याचे प्रदर्शन केले। स्पर्धेमध्ये नॉकर्स संघानं प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवलंय, तर रायझिंग स्टार संघानं द्वितीय क्रमांक मिळवलाय। विजेत्या संघाला गोल्ड मेडल तर फर्स्ट रनर अप संघाला इनरव्हिल क्लबच्या प्रेसिडेंट सीमा भट्टाचार्य यांच्या हस्ते सिल्वर मेडल देऊन गौरविण्यात आलंय। याशिवाय मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट प्लेयर अशा विविध पुरस्कारांनीही उत्कृष्ट खेळाडूंना रोख रक्कम, ट्रॉफी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलंय। नमस्कार, मी अखंड ज्योती महिला फाउंडेशनची फाउंडर अँड प्रेसिडेंट सौ ज्योती गवळी जॉर्ज। आज अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही वुमन्स बॉक्स क्रिकेट लीग मॅच ही आयोजित केली होती। या मॅचमध्ये आम्हाला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि इथे आल्यानंतर महिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो गगनात मावण्यासारखा दिसला। यातून आपल्याला कळतं की महिला सक्षमीकरण किती महत्त्वाचं आहे। तर मी माझ्या प्रत्येक ह्या टीमसाठी मला माझ्या प्रत्येक सदस्यांनी सहकार्य केले। निलिमा पोपटकर, सुनीता मोरे मॅडम, सुलभा हगवणे यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य मला ह्या प्रोग्रामसाठी लाभले। यांच्या सहकार्याने मी आज हा प्रोग्राम करू शकली। तसेच ह्या प्रोग्रामसाठी मला स्पॉन्सर ज्यांनी दिले मी त्यांचे पण मनापासून धन्यवाद करते। जय डौलपूरचे लालवानी सर, भंडारी ज्वेलरचे निर्मल सर आणि सॉफ्टचे मॅनेजमेंट करणारे दीप्ती गवळी मॅडम, तसेच अनेकांनी मला खूप सारे सहकार्य केले। रोटरी क्लबच्या वतीने आम्हाला पण खूप सारे सहकार्य मिळालं। अशा अनेक प्रकारे आम्हाला स्पॉन्सर लोकांनी सहकार्य केलं, सो मी त्यांचं पण मनापासून खूप धन्यवाद करते। आणि असंच आमच्या फाउंडेशनच्या वतीने चांगले चांगले महिलांसाठी प्रोग्राम आयोजित केला जाणार आहे। तसेच इथून पुढे पण अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या वतीने महिलांचा आत्मविश्वास वाढवणारे कार्यक्रम आम्ही करत राहू। धन्यवाद। माझं नाव ॲडव्होकेट दीप्ती गवळी। मी टेनकोड सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड याची मॅनेजिंग डायरेक्टर प्लस NSE BSCची मेंबर आहे मी। आणि आज जो इथे अखंड ज्योती फाउंडेशनच्या सर्वा ज्योती जॉर्ज गवळी मॅडम यांनी जो काही ही वुमेन्स बॉक्स क्रिकेट लीग भरवली आणि महिलांसाठी एक उत्तम व्यासपीठ निर्माण करून दिलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज ह्या ज्या मी पहिले सकाळी पण येऊन गेले, त्यांना अभिनंदन करून गेले आणि आता परत आले। ह्या खेळाडूंचा उत्साह आणि पूर्ण दिवस इथे थांबून त्यांचा जो काही अजूनपर्यंत उत्साह आहे त्यांच्या तोंडावर तो खरंच या स्पर्धेसाठी भंडारी ज्वेलर्सचे निर्मल भंडारी यांनी 15,000 रुपये, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर पुष्कर जोशी यांनी 11,000 रुपये, तर सोनी गिफ्टचे नितीन मुलतानी यांनी रोख बक्षीस दिलाय। तसेच पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्टच्या मिनल कुलकर्णी यांनी बेस्ट फिल्डिंग खेळाडूंना प्रत्येकी 1,000 रुपयांचं पारितोषिक दिलंय। या स्पर्धेसाठी भंडारी ज्वेलर्सचे निर्मल भंडारी यांचं विशेष सहकार्य लाभलंय। एक महिला दिनानिमित्त अखंड ज्योती महिला फाउंडेशन यांनी नाशिक रोडमध्ये पहिल्यांदाच क्रिकेट लीग ऑर्गनाईज केली आहे। खूप चांगली गोष्ट आहे। क्रिकेट एक खूप चांगलं माध्यम असतं। नवीन एनर्जी, टीम स्पिरिट, डिसिप्लिन या सगळ्या गोष्टींना आपल्याला आपोआप आपल्या आत कसे डेव्हलप होतील याच्यासाठी क्रिकेट हा खेळ खूप चांगला आहे। आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती ज्योती मॅडम आणि त्यांच्या संस्थेने इथे ऑर्गनाईज केलं आहे त्याबद्दल त्यांचा खूप खूप मी कॉंग्रॅच्युलेशन्स त्यांना करतो। आणि या अखंड ज्योती महिला फाउंडेशनला
मी खूप खूप शुभेच्छा देतो. पुढे पण असे त्यांनी कार्यक्रम आयोजित करत राहावे आणि सगळ्या महिलांना एकत्र आणून एकत्र काम करायला हवं. धन्यवाद. मी डॉक्टर जोशी, रोटरी क्लब प्रेसिडेंट, रोटरी क्लब देवळालीतर्फे यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. मी निर्मल सुनील भंडारी, प्रभाग क्रमांक 21 मधील नगरसेवक आणि भंडारी ज्वेलर्स, दत्त मंदिर सिग्नल. जागतिक महिला दिनानिमित्त अखंड ज्योती फाउंडेशनने जे क्रिकेट वुमेन लीग जे तयार केलेलं आहे, हे पूर्ण नाशिक रोड आणि कॅम्पसाठी ही गर्वाची गोष्ट आहे. का ज्या घरातील महिलांना बाहेर येण्यासाठी त्यांनी तो एक वाव दिलेला आहे. ज्या महिला घरामध्ये चूल आणि मूळ तर बाहेर पडत नाही, त्यांना बाहेर पडण्याची संधी ज्योती मॅडमनी ही तयार करून दिली, एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे. आणि त्या प्लॅटफॉर्मसाठी आमची नेहमी त्यांना साथ असते. आणि महिलांचे सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ज्योती मॅडमने जो उपक्रम क्रिकेट मॅचेसचा जो केलेला आहे तो खूप छान आहे. असेच उपक्रम ज्योती मॅडम पुढे राबवत असतील आणि महिलांना सबल करण्यासाठी ते प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी भंडारी ज्वेलर्स आणि अखंड ज्योती महिला फाउंडेशन हे दोन्ही सोबत राहून आणि रोटरी क्लब कॅम्प तिघं मिळून आम्ही पुढे अजून नवीन नियोजन करू आणि महिलांना सबलीकरण आणि सशक्तीकरणासाठी त्यांना सपोर्ट करू. नेहमी धन्यवाद. उत्साह महिलांमध्ये खूप छान आहे. सकाळचं वातावरण पण खूप सुंदर आहे आणि महिलांमधला जो उत्साह आहे म्हणजे त्यांना जो घराबाहेर पडण्याचं फील आहे, एक स्वातंत्र्य आहे आणि एक जी ऊर्जा आहे ती खूप छान आहे. नाशिकमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण इथे तयार झालेलं आहे आणि ज्योती मॅडमनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जी महिलांना त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू आणण्यासाठी जे उपक्रम केलेला आहे तो खूप सुस्त आहे. त्याच्यासाठी मी त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद करतो आणि महिलांतर्फे त्यांना म्हणजे सगळ्या महिला बोलू नाही शकत म्हणून मी त्यांच्यातर्फे ज्योती मॅडमचे आभार मानतो का त्यांनी त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे. या स्पर्धेला रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर पुष्कर जोशी, निलेश गायकवाड, इनरव्हील क्लबच्या सेक्रेटरी शशी मदन, ॲडव्होकेट दीप्ती गवळी, वासुदेव लालवाणी, रमेश अडवाणी तसेच विविध संस्था आणि प्रायोजकांचे सहकार्य लाभले. नाशिक रोड येथे प्रथमच आयोजित करणाऱ्या या वुमेन्स क्रिकेट लीग या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.